सोलापूर शहरात जुन्या परंपरेनुसार सर्वांना सोयीच्या अशा रविवारीच 19 एप्रिल रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय विविध मंडळाच्या भीमसैनिकांनी घेतला आहे। भीम जयंती मिरवणूक ही सर्वांच्या सोयीसाठी रविवारीच काढण्याची जुनी परंपरा कायम आहे। 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी ही मिरवणूक काढली जाते। जगभरातून रविवारी सर्व भीमसैनिक या मिरवणुकीत येतात। सुट्टी असल्याने कोणतीही गैरसोय होत नाही। कितीही मध्यवर्ती महामंडळ असली तरी रविवारी एकाच दिवशी मिरवणूक काढणं सर्वांच्या सोयीसाठी आवश्यक आहे। आमचा कोणाला विरोध नाही। सोलापुरात एकच मिरवणूक निघावी ही लोकभावना आहे। समाजात दुफळी नको। भीम जयंती आणि मिरवणूक सणाप्रमाणे साजरी केली जाते। रविवारी मिरवणूक असल्यानं तमाम भीमसैनिक आणि भीमप्रेमी रेल्वे एसटीचं रिझर्वेशन करतात। मोठं नियोजन केलं जातं। 2 महिन्यांपासून मंडळ जय्यत तयारी करतात। साऊंड बुकिंग ही केली जाते। अशा परिस्थितीत अचानक मिरवणुकीची तारीख बदलल्यानं संभ्रम निर्माण होईल। भीम जयंती ही एका नेत्याच्या, पक्षाच्या किंवा एखाद्या घटकाच्या मनावर नसून ही सर्व समाजाला सोयीस्कर होईल अशीच साजरी व्हावी। मिरवणूक ही ट्रायल करण्यासारखी गोष्ट नाही। त्यामुळं जुन्या परंपरेनुसारच रविवारी 19 एप्रिल रोजी मिरवणूक काढावी असा निर्णय विविध उत्सव मंडळांच्या भीमसैनिकांनी घेतला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आवाजाची मर्यादा ठेवून रविवारची मिरवणूक काढण्यात येणार आहे। दरम्यान रविवारी 19 एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचं नियोजन करण्यासाठी सर्व भीमसैनिकांची बैठक शुक्रवारी 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता न्यू बुधवार पेठेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं आयोजित करण्यात आली आहे। यावेळी विविध मंडळांच्या भीमसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं। या पत्रकार परिषदेला आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, विकी शेंडगे, पिंटू ढावरे, सागर उबाळे, सिद्धेश्वर पांडगळे, अजित बनसोडे, नागेश इंगळे, सुहास सावंत, डॉक्टर जयप्रकाश भंडारे, अय्याज दीना, अजित गादेकर, आशुतोष नाटकर, बाळासाहेब बनसोडे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव आदी उपस्थित होते। गेल्या 30 ते 35 वर्षापासून मिरवणुकीमध्ये सहभागी घेणारे जी मंडळ आहेत या ठिकाणी, त्यामध्ये GM मागासवर्गीय बौद्धिक संस्था असेल, मुकुंदनगर DK ग्रुपच्या माध्यमातून चालणारा जी मंडळ असेल, त्यानंतर RG बौद्धिक संस्था पिंटू आप्पा डावरे यांच्या माध्यमातून असेल, PV ग्रुप प्रबुद्ध भारत तरुण मंडळ माझ्या माध्यमातून या ठिकाणी चालू असेल। जवळजवळ सोलापूर शहरातल्या सर्वात जास्त मंडळाचे अनुषंगानं भीमसैनिकांच्या अनुषंगानं, ज्या रेट्याच्या अनुषंगानं 19 तारीख ही चालत आलेली जी परंपरा आहे सोलापूर शहराची, जी रविवारी म्हणजे 14 एप्रिलच्या नंतरचा जो रविवार येईल पहिला, त्या दिवशीची जी परंपरा आहे त्या परंपरेला कायम राखण्यासाठी या सर्व मंडळांनी त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या या ठिकाणी सगळेजण समोर आलेले आहे। आणि जी पर्टिक्युलर उत्सवामध्ये सहभाग घेणारी जी मंडळ आहे जे खास करून ह्या ज्या मंडळांना बघण्यासाठी येतात, या सर्व मंडळाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। तर 19 तारखेचा घेणं का बरं गरजेचं आहे हे जे मुद्दे सुद्धा खाली दिलेले आहेत सगळे। कारण का शुक्रवार, शनिवार आणि रविवार शासनाच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे 7 तारखेपासून जे 6वी पासून जे 10वी पर्यंतच्या आतल्या परीक्षा येतात त्या 26 तारखेपर्यंत आहे। आणि बहुतेक परीक्षा त्या दिवशी असल्यामुळं आणि सोलापूर शहराच्या या सगळ्या एकंदरी आणि परगावी गेलेली जी सोलापूर शहरातली जी लोक आहेत ती जी देशभरामध्ये असतील किंवा देशाच्या बाहेर असतील, तर या अनुषंगानं 19 तारखेचं डोळ्यासमोर ठेवून आणि मंडळ सुद्धा सोलापूर शहरातले की त्यांनी जी आपले जे देखावे असतील किंवा ठरवणं असेल मिरवणुकीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी असतील, 19 तारखेलाच या ठिकाणी ठरवलेलं असून सोलापूर शहराच्या प्रत्येक मंडळांना, प्रत्येकांना बाहेर जी आमचे नातेवाईक असतील किंवा सोलापूर शहरातले लोक असतील यांनी फोन करून विचारतात की बाबा 19 तारखेला जाय का। मग या अनुषंगानं सर्वांना सोयीनुसार सर्वांना चांगलं होईल अशा पद्धतीची 19 तारखेलाच सर्व भीमसैनिकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे।